नमस्कार. गजानन ज्योतिषालयामध्ये मी धनंजय पळसुले आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण ज्या ज्योतिर्विदांना भेटण्यासाठी आलेलो आहोत, वास्तविक पाहता त्यांचं प्रोफेशन हे वेगळं आहे, परंतु ज्योतिषशास्त्र हे त्यांचं पॅशन आहे, आवड आहे. याच ज्योतिषशास्त्रामध्ये ज्यावेळी महाराष्ट्र ज्योतिष परिषदेतर्फे त्यांनी परीक्षा दिली ज्योतिषशास्त्राची, त्यामध्ये त्या मुंबई विभागामध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या होत्या आणि अलीकडेच कालिदास विश्वविद्यालयातून MA हा विषय त्यांनी MA मध्ये त्यांना ज्योतिष हा विषय घेऊन सुवर्णपदक प्राप्त झालेलं आहे. तर त्या सुवर्णपदकाचं औचित्य साधून आज आपण भेटणार आहोत आजच्या आपल्या ज्योतिर्विद सौभाग्यवती चित्रा निलेश पाटकर यांना. मॅडम नमस्कार. प्रथमतः तुमचं खूप खूप अभिनंदन की ज्योतिषशास्त्र विषयामध्ये MA मध्ये पदवी आणि जोडीला सुवर्णपदक. तर सुवर्णपदकाचं जेव्हा तुम्हाला अनाऊन्स झालं त्यावेळी तुमचा जो एक अनुभव कसा होता किंवा त्यावेळेच्या तुमच्या दाटून आलेल्या भावना, वाटलं होतं का की तुम्हाला सुवर्णपदक मिळेल किंवा एवढं कौतुक होईल? कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. नक्कीच या पारितोषिकामागे बऱ्याच लोकांचे हातभार आहेत, पण प्रथम तर माझे गुरु ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज, त्यांना प्रणाम करूनच पुढचं सगळं बोलते. हा जो मिळाला मान त्याच्याबद्दल खरोखरच खूप बरं वाटलं. पण ज्योतिषशास्त्र हा विषयच असा आहे की त्या विषयाची तुम्हाला एकदा अभ्यास करायला लागला की गोडी लागते. ह्या विषयाचा अभ्यास करताना बऱ्याच अंशी वेगवेगळ्या प्रकारे टिपणं काढणं, पूर्वीच्या मूळ पुस्तकांचा नीट अभ्यास करणं, चांगल्या रीतीने त्याच्यामध्ये आपण कसं लिहू शकू हे पाहणं, अशा विविध गोष्टी कराव्या लागल्या. पण मूलतः हा विषय आवडीचा असल्यामुळे बरोबर नक्कीच वाटलं होतं की आपण याच्यामध्ये काहीतरी करू शकू. आणि ज्योतिषशास्त्राचा जे मूलभूत आधार आहे की तुम्ही तुमचं कर्म करत जा, प्रयत्नवादाची प्रत्येक गोष्टीला जोड द्या. ज्योतिष तुम्हाला काय दाखवतं तर तुमच्या वाटचालीतले खास खळगे दाखवतो. आणि तुम्ही किती प्रयत्न करायचे आणि किती जास्त करायचे का कमी करायचे, कधी करायचे, ह्याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करत असतं. बरोबर. तर त्याचाच आधार घेऊन पुढे जात जात मी याबद्दल काम करत राहिले आणि सुदैवाने आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने चांगलं उत्तम फळ मिळालं. धन्यवाद. हो, पण असं आहे की जर पाहिलं तर तुमचा मागील 20 वर्षाचा जो अनुभव आहे तो एका मोठ्या कंपनीमध्ये HR सारख्या पदावर सर्व भारतातले त्या कंपनीतले कामगार, साधारणपणे माझ्या माहितीप्रमाणे 8-10 हजार वर्ग असतील, कामगार वर्ग होता, त्यांना तुम्ही सांभाळण्याचं काम करत होतात. आणि आता हा ज्योतिषशास्त्र जो विषय आहे, पण जोडीला तुमच्याकडे वकिलीची सुद्धा म्हणजे तोही तुमचं काम आहे. या तिघांची सांगड घालताना तुम्हाला कधी काही असं वाटलं किंवा असं काही ह्याच्यातनं काही नवीन तुम्हाला सापडलं का? असं म्हटलं जातं की प्रत्येक माणसाचा एक मार्ग ठरवलेला असतो आणि नियती तुम्हाला त्या मार्गावरती आणून सोडत असते. तसंच काहीसं माझ्या बाबतीत मी म्हणेन. सुरुवातीपासून मला ज्योतिषशास्त्राची आवड होती म्हणण्यापेक्षा अगदी नकळत्या वयापासून, कारण माझ्या वडिलांना ज्योतिषशास्त्राची खूप आवड होती. माझे वडील सरकारी अधिकारी होते, पण ज्योतिषशास्त्र त्यांचा चांगला व्यासंग होता. त्यांचा संस्कृत आणि गणित हे 2 विषय खूप चांगले होते. आणि पूर्वीच्या काळी जेव्हा कॉम्प्युटर वगैरे अवेलेबल नव्हते तेव्हा ज्योतिर्विदांना उत्तम गणित असणं फार आवश्यक होतं. तर त्यांचा मित्र ज्याने ज्योतिष शिकायला घेतलं होतं तो बरेचदा त्यांच्याकडे शंका विचारायला येत असेल आणि त्याच्या शंका सोडवून देता त्यांना ज्योतिषशास्त्रात आवड निर्माण झाली. पुढे त्यांनी त्याच्यावरती खूप संशोधन केलं, अभ्यास केला, पुस्तकं वाचली. आणि त्यामुळे बालपणापासून मी पाहत आले की त्यांच्याकडे लोक येत आहेत, आपल्या विविध समस्यांविषयी त्यांना विचारत आहेत, त्याचं निराकरण करून घेत आहेत. त्यामुळे एक कुतूहल या विषयाबद्दल नेहमी माझ्या मनात होतं. तसंच धनंजय ढवळेंनी ढवळे प्रकाशनातर्फे भृगुसंहितेचं मराठी भाषांतर करण्याचं एक मोठं काम घेतलं. मी तेव्हा 7-8 वर्षांची असेल. ते आमच्या घरी माझ्या वडिलांना भेटायला आलेले. त्यांना ज्योतिषशास्त्राचा जाणकार
आणि संस्कृतचं उत्तम ज्ञान असलेला असा माणूस हवा होता. कारण ज्योतिषशास्त्राची परिभाषा तर समजली पाहिजे आणि संस्कृतमध्ये त्याचा काय अर्थ होतो हे नीट सांगितलं गेलं पाहिजे. तर वडिलांनी त्याला रुकार दिला आणि जे काही 4 लेखक होते त्याच्यापैकी माझे वडील एक होते. त्यामुळे बराच माझा तो काळ मी पाहिलं की वेगवेगळे लेखनिक घेऊन भृगुसंहितेचे ते ग्रंथ, जे मूळ ग्रंथ आणून द्यायचे धनंजय ढवळे, त्याच्यातून वाचून वाचून वडील भाषांतर सांगत असायचे. बरोबर. आणि ते 4-5 खंड त्या दृष्टीने नंतर प्रसिद्ध झाले. जरी ही पार्श्वभूमी असली तरी मी फक्त तेव्हा पाहत होते वडिलांना, मी स्वतः काही केलं नाही. मला जे काही आवडत होतं ते मी शिकत होते. माझ्या आई वडिलांनी कधीही मला शास्त्र विषयच घे, सायन्सच घे असं केलं नाही. जरी मला 10वीला उत्तम गुण होते, कुठल्याही शाखेला मला प्रवेश मिळू शकत होता, तरी त्यांनी मला जे हवं ते शिकू दिलं. मला मानवशास्त्राची आवड होती म्हणून मी सायकॉलॉजी हा विषय घेऊन BA केलं. त्यानंतर मॅनेजमेंट केलं HR मध्ये. त्यानंतर लॉ केलं. वेगवेगळ्या मार्गाने माझा जीवन प्रवास चालू राहिला. त्याच्यामध्ये मुख्यतः HR मध्ये एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये विविध स्तरावरच्या लोकांशी माझा संबंध आला. टेलिकम्युनिकेशनमध्ये मी काम केल्यामुळे अगदी खालच्या वर्कर्सपासून ते वरच्या टॉपमोस्ट माणसांपर्यंत सगळ्यांना सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावरती होती. या सगळ्या ह्याच्यामध्ये थोडंसं माझं ज्योतिषशास्त्राकडे दुर्लक्षच झालं होतं असं म्हणायला पाहिजे. मी कुठल्याही प्रकारे ज्योतिषशास्त्राशी जोडली गेली नव्हती. पण एक साधारण 20 वर्षांनंतर जेव्हा मी थोडंसं या नोकरीतून दूर होण्याचा निर्णय घेतला आणि माझी वकिलीची स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली, तेव्हा मला एक थोडा वेळ मिळाला. आणि माझे वडील जे पूर्वी म्हणत असत की कधीतरी तू या क्षेत्रात येशील, याची मला माझ्या आईने आठवण करून दिली. तिने मला परत ज्योतिष शिकायला उद्युक्त केलं. तरी सुद्धा बरेच दिवस मी हा विषय बाजूला टाकला होता. पण ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडायच्या असतात त्या घडतातच. त्याच्यामुळे अशी काही गोष्टी माझ्या आयुष्यात जुळून आल्या की ज्योतिषशास्त्राचा कोर्स मी सुरू केला. प्रथम KP शिकले आणि त्यातही एक अशा मला ग्रुप मिळाला की जी सगळीच माणसं ज्योतिषशास्त्राबद्दल त्यांना आवड होती, त्यांना काहीतरी करायचं होतं आणि सगळे आम्ही एकत्र आल्यामुळे मग KP शिकलो. त्यानंतर कळलं की वैदिक आपल्या ऋषीमुनींनी जे काही गोष्टी दिलेल्या आहेत, ज्ञान दिलेलं आहे ते आपल्याला घेतलं पाहिजे. त्यामुळे मग पारंपरिक याचा अभ्यास केला. त्याकरता महाराष्ट्र ज्योतिष परिषदेची मी ज्योतिषशास्त्री परीक्षा दिली आणि मग पुढे आणखी मूळ पुस्तकांचा अभ्यास करण्यासाठी कालिदास विश्वविद्यालयातून MA करावं असं आम्ही ठरवलं. पण हा प्रवास जो आहे हा कोणीतरी थोडा आखलेला होता. त्या मार्गावरती मला त्या कोणीतरी अज्ञात शक्तीने आणून सोडलं, एवढं मात्र नक्की. पण मी काही त्याचा असा संपूर्णपणे विचार केला नव्हता की मी हे करीन. पण एकदा मी ते सुरू केल्यानंतर अगदी मन लावून त्याच्यामध्ये जीव ओतून काम केलं आणि नक्कीच मला त्याचा फायदा झाला. वकिली करताना किंवा एखादी केस सोडवताना शास्त्राचा कधी आधार घेतला आहे किंवा असं काही तुम्हाला वाटतं की त्या दोघांनाही सांगड घालून तुम्हाला काही असं काही करता येईल, असं कधी ट्राय करून बघितलं आहे का? खरं तर वकिली मी आयुष्यामध्ये खूप उशिरा सुरू केली. त्याच्यामुळे ज्योतिषशास्त्र ही आवड, वकिली हा व्यवसाय थोडा थोडा वेगळाच ठेवलेला आहे. परंतु एखादी गोष्ट तुम्ही शिकलेला असलात की नेहमी ती तुमच्याबरोबर असतेच. तसं मी पाहिलं की ज्या काही केसेस आपण करतो त्या केसेसमध्ये नेहमीच काळं आणि पांढरं म्हणजे चुकीचं आणि बरोबर असं नसतं. काही वेळेला काही बारीक तांत्रिक मुद्दे असतात आणि शेवटी बसलेला समोरचा जज हा सुद्धा एक माणूसच आहे. त्याला तुमचे कोणते मुद्दे पटतात, कोणते नाही पटत, कुठल्या गोष्टी तो सोडून देतो, कुठल्या तांत्रिक गोष्टींवरती तो भर देतो, त्या खूपशा गोष्टी असतात. असं मी पाहिलंय की बरेचदा आपल्याकडे आपले अशी कधी येतात, त्यांची केस आपण कधी सुरू करतो, त्यांच्या तारखा कशा पडतात, हे मुहूर्तशास्त्रातल्या ज्या गोष्टी आहेत, चांगले शकून वाईट शकून किंवा आपल्याला मिळालेला योग्य वेळ, याचा केसच्या यशापै बरेचदा फरक पडतो. किंबहुना ती लांबते किंवा लवकर होते याच्यामध्ये या मुहूर्ताच्या गोष्टींचा मी संबंध बघितलेला आहे आणि बऱ्याच अंशी मला तो दिसून आलेला. बरोबर. आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे मल्टीनॅशनल कंपनीमध्ये एवढी वर्ष काम केली आहे,
किंवा आता ज्योतिष विषयामध्ये आहात किंवा आता वकिली याच्यामध्ये आहात, हा विषय खरा अप्रस्तुत आहे तरी पण मला विचारावं असं वाटतं, कारण आता मागच्या महिन्यातच आपण जागतिक महिला दिन साजरा झाला. तर या दृष्टीने तुम्हाला वाटतं का की हे या क्षेत्रामध्ये सुद्धा, ज्योतिष क्षेत्रामध्ये सुद्धा महिलांचा सहभाग, किंवा त्या दृष्टीने तुम्हाला कसं वाटतं किंवा तुमच्याकडे येणाऱ्या महिलांना तुम्ही ज्योतिषाच्या माध्यमातून कसं काय प्रबोधन करता? हा प्रश्न आपल्याला 2-3 पातळीवरती घेता येईल. एक म्हणजे महिलांनी या क्षेत्रात यावं का, तर नक्कीच यावं. कारण आपली संस्कृती बघितली तर महिलांना कुठे कमी लेखलेलं नाही. अगदी तपस्विनींपासून ते तत्ववेत्या सुद्धा महिला होत्या. त्यामुळे ज्योतिषशास्त्रामध्ये त्या अधिकाराने महिलांनी नक्कीच यावं. दुसरी गोष्ट म्हणजे ज्योतिषशास्त्र समजून उमजून घेण्याचा विषय आहे. आणि महिलांना तसंही बघितलं तर दुसऱ्यांच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची एक सवय असते, कारण सगळं घर त्यांना सांभाळायचं असतं. बरोबर. त्यामुळे नक्कीच महिला जर आल्या तर उत्तम रीतीने ते दुसऱ्याच्या जे प्रश्न आहेत त्यांचं आकलन करू शकते. तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा महिला आपल्याकडे येत असतात प्रश्न विचारायला, तेव्हा बरेचदा असं बघितलं जातं की काही वेळेला त्यांचे प्रश्न जे असतात ते त्यांनी स्वतः निर्माण केलेले असतात. त्यांना त्या प्रश्नासाठी एक सकारात्मक दृष्टिकोन देण्याची खूप आवश्यकता असते. तुम्ही जेव्हा त्यांचे प्रश्न नीट समजून घेऊ शकता एक महिला म्हणून, आणि त्यानंतर त्यांना त्याची समर्पक उत्तर देऊ शकता, तर नक्कीच एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊन त्या पुढे जाऊ शकतात. बरेचदा त्याच गोष्टीमध्ये अडकून पडल्यामुळे किंवा आपण कोणाकडून तरी राबवले गेलो आहोत, आपल्यावरती बरोबर न्याय आपल्याशी होत नाहीये, किंवा आपल्याला मुख्यतः जी इतर माणसं आहेत ती तेवढं महत्त्व देत नाहीये, अशा वेगवेगळ्या काही कल्पनांमुळेच त्या दुःख ओळखून घेत असतात. मग त्यावेळेला त्यांच्या दशा महादशा काय आहे, तो त्यांचा प्रश्न कसा सुटणार आहे, आणि तो प्रश्नाकडे त्यांनी तार्किक दृष्टीने आणि स्थितप्रज्ञतेने पाहणं का आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टी एक महिला म्हणून तुम्ही चांगल्या रीतीने जास्त समजावून देऊ शकता. आता महिला दिन असावा का? होय. तर महिला दिन म्हणजे काय, कोणताही दिवस म्हणजे तुम्हाला एखाद्या गोष्टीची आठवण करून देण्यासाठी असलेली गोष्ट असते. जसं जयंती आपण देवांच्या का निर्माण करतो, त्यासाठीच एखाद्या गोष्टीची आठवण करून देणं. पण फक्त महिला दिन असावा असं नाही, तर प्रत्येकच दिन हा स्त्री पुरुष समानतेचा असावा. बरोबर. आता समानतेची व्याख्या काय, तर ती समानतेची व्याख्या आपल्याला एकाच्या बरोबरीने दुसरा असं नाही करता येत. प्रत्येकाची काही बलस्थान आहे, स्त्रियांची पण आणि पुरुषांची. त्यांची बलस्थानं जर उत्तम रीतीने वापरून त्यांनी आपल्या कुटुंबाला दिली तर कुटुंब नक्कीच पुढे जाईल. जसं गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनामध्ये एक उत्तम मुद्दा आहे. त्यांनी सांगितलं की घराचे वेगवेगळे भाग आहेत. तुझे जर खिडक्या म्हणायला लागतील की आम्हाला दारांच्या एवढंच मोठं व्हायचंय, झरोके म्हणायला लागतील की आम्हाला खिडक्याही एवढं मोठं व्हायचंय, तर त्या घराला अर्थ उरणार नाही. कारण प्रत्येकाचं घरात स्थान आहे, ते स्थान महत्वाचं आहे त्या ठिकाणी. म्हणजेच आपली बलस्थानं ओळखून जेव्हा स्त्रिया आणि पुरुष आपल्या कुटुंबाच्या उत्तम वाढीसाठी काम करतील एकत्रितपणे, तेव्हापासूनचे सगळे दिन हे समानतेचे आणि चांगले दिवस असतात. या दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही भारतीय गुरुकुल संकल्पना किंवा भारतीय गुरुकुल परिवाराशी सुद्धा जोडले गेलात, आणि मला वाटतं 101 भागांची तुमच्याकडनं एक परिक्रमा घडली ज्योतिष हा विषय घेऊन, आणि अतिशय सुंदर कल्पना होती. तर याचे हे कसं काय सुचलं, हे कसं काय झालं, यामागचं श्रेय आणि तुम्हाला त्याबद्दलचे कसे अनुभव होते? भारतीय गुरुकुल परिवाराशी मी निगडीत झाले कारण त्यांची नाळ आपल्या संस्कृतीशी जोडलेली गेली आहे. आजकाल काय झालं की आपली संस्कृती म्हणजे एक पूर्ण जीवनशैली होती, ज्याच्यामध्ये आयुर्वेद होता, ज्याच्यामध्ये आपली व्रतवैकल्य होती, ज्याच्यामध्ये ज्योतिषशास्त्र होतं. जे छोटे छोटे ज्योतिषशास्त्रातले उपाय होते ते आपल्या व्रतवैकल्यातून आपोआप घडले जायचे. जी आपली ऋतुचर्या होती बदलणाऱ्या जीवनशैलीसाठी, ऋतुचर्या ही व्रतवैकल्यातून आचरण केली जायची. त्याच्यासाठीचा आहार विहार तिथे आखून दिलेला असायचा. पण आता काय झालं की ही सगळी जीवनशैली विस्कळीत झाल्यामुळे सुटे भाग म्हणून आपण या सगळ्यांचा विचार करतोय. त्यामुळे आपली संस्कृतीशी नाळ जोडली जाणं खूप महत्त्वाचं आहे.
भारतीय गुरुकुल परिवारामध्ये ते आपल्या संस्कृतीशी लोकांची नाळ जोडून देण्याचा जो प्रयत्न करतायत तो मला खूप स्तुत्य वाटला. त्यामुळे मी या परिवाराशी जोडले. त्याच्याबद्दल ज्या ज्योतिष परिक्रमा मी लिहिल्या त्याचा मात्र पूर्ण श्रेय मला भारतीय गुरुकुल परिवाराच्या लोकांनाच दिलं पाहिजे. नीरजा करंदीकरांनी मला ही कल्पना सुचवली होती की तुम्ही काहीतरी लहान अशा गोष्टी लिहा की सामान्य लोकांना त्या समजतील ज्योतिषशास्त्राशी संबंधित. मलाही पहिल्यांदा कळत नव्हतं की काय लिहावं. मग मला वाटलं की पंचांग संदर्भात आपण काहीतरी लिहू. ते पंचांग हे सर्वसामान्य लोकांसाठीच बनवलं गेलेलं आहे. त्यातल्या काही गोष्टी लिहू अशा रीतीने मी सुरुवात केली. पहिल्यांदा 13 तरी भाग लिहून पाहू असं चाललं. नंतर मी विचार केला तर बघितलं की खूपच माहितीचा महापूर सगळीकडे अवेलेबल आहे, तर आपण वेगळं काय लिहिणार आहोत. मग असा विचार केला की एक लहान मुलगा, त्याला काही जे प्रश्न पडतात ते आणि त्याच्या आजोबांनी त्याला दिलेली उत्तर, यातून आपण हा प्रवास उलगडत जाऊ. म्हणून तो लहान मुलगा आणि आजोबा ही 2 पात्र निर्माण करून त्यांच्या संवादानुसार मी बऱ्याचशा गोष्टी ज्योतिषशास्त्रातल्या लिहिल्या. सुरुवात केली होती ती तिथी, वार, योग, करण. मला वाटतं त्याच्यामध्ये भार्गव आणि त्याचे आजोबा असं कॅरेक्टर्स होते. तर शुक्रवारी मी ती लिहायला सुरुवात केली आणि शुक्रवार म्हणून माझ्या डोळ्यापुढे भार्गव हे नाव आले. होय, अच्छा. त्यामुळे शुक्राचं म्हणून भार्गव. छान. आणि म्हणून ते नाव देऊन. पण मला वाटतं गुरुवारी यायचं, ते गुरुवारी यायचं. मी लिहायला सुरुवात केली तो शुक्रवार. वा, छान. तर त्यानुसार ते भाग मी लिहिले. सुरुवातीला लिहिताना पंचांगाची 5 अंक याच्यावरतीच भर दिला होता. पण नंतर असं मला वाटायला लागलं की मुळामध्ये आपण ज्योतिषशास्त्र असं म्हणतो, पण फक्त हे सुटं शास्त्र बघून उपयोग नाही. त्यासाठी आपल्याला हे शास्त्र कुठून सुरू झालं आणि ते खरोखरच आपल्यासाठी आहे का महत्वाचं हे पाहायला पाहिजे. म्हणजे कसं आहे ते, तर आता बघितलं तर आपण सुरुवातीचा भूगोल आपण शाळेत शिकलो तोच आहे. सूर्याभोवती पृथ्वीची परिक्रमा चालू असते आणि एका लंबवर्तुळाकार मार्गाने सूर्य, त्या पृथ्वी आणि सर्व ग्रह फिरत असतात हे आपण शिकलो. आणि वर्तुळ 360 अंशाचं असतं हे आपल्याला नियम माहिती. त्याच्यावरतीच ते सगळं आधारित आहे. बरोबर. कुठेतरी एका विशिष्ट जागी विशिष्ट ठिकाणी आपण जन्मलो. मग ज्या पृथ्वीच्या क्षेत्रावर आपण जन्मलो तिथून पाहिलेलं असताना हे भ्रमण करणारे सगळे जे ग्रह आहेत बरोबर ते कुठे होते, पूर्व क्षितिजावरती त्यावेळेला कोणती रास होती, ती आपली झाली जन्मरास. चंद्र त्या दिवशी कोणत्या राशीत होता, ती झाली आपली चंद्ररास. अशा रीतीने सगळं जोडलेलं गेलंय. जे सगळं आपण आकाशामध्ये पाहतो तेच आपण इथे कागदावरती मांडत असतो. खरंय. त्या 360 अंशाच्या वर्तुळामध्ये 30 अंशावरती जी स्टेशन्स आहेत ती स्टेशन्स म्हणजे राशी आहेत. आणि त्या राशींच्या अधेमध्ये जे तारकापुंज आहेत ते तारकापुंज म्हणजे नक्षत्र. त्यामुळे नक्षत्र आणि राशी एकमेकाला जोडल्या गेलेल्या आहेत. आणि आपण जिथे जन्मतो तिथली आपली त्या दिवशी चंद्राची असणारी रास घेऊन आपल्या चंद्रराशीपासून आपला हा प्रवास सुरू. बरोबर. हे जेव्हा आपल्याला कळेल की जे आपण वरती पाहतोय तेच खालीच कागदावर उतरवतोय, तेव्हा आपल्याला ज्योतिषशास्त्राचा आपल्याशी असणारा संबंध जोडता येईल आणि ते शास्त्र आपल्यासाठी किती महत्वाचं आहे आपल्याला समजेल. बरोबर. जसं आपण नेहमीच म्हणतो की भरती होटीसाठी चंद्राचं आकर्षण जे आहे त्याच्यावरती अवलंबून असतं, चंद्रकलांवर अवलंबून असतं. हे आपण दृश्य फरक दिसतो आपल्याला. तसाच जो काही अदृश्य फरक आपल्या शरीरावरती पण या ग्रहांच्या गोलांच्या भ्रमणाचा होत असतो तो आपण पाहतो. ते ज्योतिषशास्त्र ही एवढी साधी सरळ व्याख्या आहे. कायदेशास्त्र म्हणजे तुम्ही तुमचा जो विषय आहे कायदेशास्त्र हे पुराव्यांवर चालतं, तर ज्योतिषशास्त्र हे तर्कांवर चालतं. आणि दोन्ही क्षेत्रांचा तुमचा फार जवळून संबंध आहे. तर या क्षेत्रांमध्ये दोन्ही क्षेत्रांमध्ये तुम्हाला वाटलेली बलस्थानं आणि कच्चे दुवे असं काय वाटतं? कायदेशास्त्र हे पुराव्यांवर चालतं हे जरी खरं असलं तरी ज्योतिषशास्त्र हे सुद्धा पुराव्यांवरतीच चालतं. अच्छा.
कारण हे जे सगळ्या गोष्टी ऋषीमुनीने लिहून ठेवलेल्या आहेत ना, ती जी सूत्र दिली आहेत ती काय आहेत, तर पुरावेच आहेत. त्यांनी अनेक वर्ष त्या ग्रहताऱ्यांचा अभ्यास केलेला आहे. येस. आजही जर आपण पाहिलं तर सूर्य सिद्धांतामध्ये जी ग्रहांची अंतरं दिलेली आहेत हो. ती आज आपण मॉडर्न टेक्नॉलॉजीने जी अंतरं मोजतो त्याच्यात आणि त्याच्यात नगण्य फरक आहे. मग हा फरक एवढासा नगण्य फरक कसा आला? कारण त्यांनी स्वतःच्या ज्ञानचक्षूंनी हे ग्रह तारे पाहिले, त्याची पृथ्वीपासूनची भ्रमण अंतरं मोजली आहेत. बरोबर. हा पुरावाच आहे ना. आज आपण मोजताना जेव्हा आपल्याला पूर्वीच्या याच्याशी ताडून पाहता नगण्य फरक मिळतो, जो एक कोट्यानुकोटीचा अंतर आहे त्याच्यात सुद्धा याचाच अर्थ काहीतरी पुरावा ठेवून, काहीतरी अभ्यास ठेवून, काहीतरी गृहीतकं धरून त्यांनी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केलाय. आणि कायदेशास्त्र तुम्ही पाहिलं तर त्यालाही काही नियम आहेत, काही गृहीतकं धरलेली आहेत आणि त्यानंतर त्याबद्दलच्या पुराव्यांनुसार आपण ते साबित करत असतो. इथे सुद्धा पूर्वी त्यांनी जे पुराव्याने साबित केलेलं आहे ते आपण पुन्हा एकदा त्याला उजळणी देत असतो. बरोबर. त्यामुळे दोन्हीमध्ये साम्यस्थळ नक्कीच आहे. आगामी काळात काही तुमचे उपक्रम वगैरे येणार आहेत किंवा त्याबद्दल तुम्हाला काय सांगावं? हो. किंवा तुमचं असं काही संस्था किंवा ज्यांच्या मार्फत तुम्ही शिकवण्याचं काम करता किंवा आणि काही जे ज्योतिषशास्त्राशी संबंधित आहे ते? ज्योतिषशास्त्राचा अभ्यास जेव्हा सुरू केला मी तेव्हा असं लक्षामध्ये आलं की बरेचदा याचा शास्त्रशुद्ध अभ्यास होत नाही आणि बरेचदा लोकांना छोटं थोडंसं ज्ञान असल्यावरती पण त्याचं बाऊ करून सामान्य लोकांना त्या बाबतीमध्ये थोडंसं विचलन त्यांचं केलं जातं. यामुळे ज्योतिषशास्त्र बदनाम होतं. त्यामुळे सर्वांनीच मूळ ज्योतिषशास्त्रातल्या ग्रंथांचा, मूळ पुराव्यांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. मग हे कसं घडेल हा विचार करत असताना आपण ज्योतिषशास्त्र शिकवणारी एखादी संस्था चालवावी असं माझ्या मनात आलं. आणि माझे सहाध्यायी अविनाश कदम यांनी पण ही कल्पना उचलून धरली. अविनाश सरांचा या बाबतीमध्ये सांगितलं तर खूप चांगला व्यासंग आहे. म्हणजे त्या व्यक्तीकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. म्हणजे सुदैवाने मी असं म्हणेन की हे ज्या काही गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये आल्या त्याच्यामध्ये खूप मदत करणारी माणसं सुद्धा मला वेळोवेळी मिळाली. त्यामुळे या मार्गावरती चालणं मला सुकर झालं. तसं एमएचा अभ्यास करताना माझे पती डॉक्टर निलेश पाटकर, त्यांचा ह्या क्षेत्राशी तसा संबंध नाही, पण तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा सखोल अभ्यास करायचा असेल तर पूर्वसुरींनी त्याच्याबद्दल काय म्हटलेलं आहे, त्याबद्दल कुठल्या कुठल्या गोष्टी उपलब्ध आहेत, तर त्यांचं आय टी क्षेत्राचं ज्ञान खूप चांगलं असल्यामुळे खूप साऱ्या गोष्टी त्यांनी मला त्यामधल्या मिळवून दिल्या, ज्याचा मला मुद्दे काढताना, अभ्यास करताना, विवेचन करताना खूप उपयोग झाला. त्याचप्रमाणे मला दुसरी भेटलेली व्यक्ती म्हणजे अविनाश कदम. माझ्याबरोबरच त्यांनी ज्योतिषशास्त्रही केलं, त्यानंतर MA ज्योतिषही केलं. त्यांचा आकलनावर आणि नियम तपासून बघण्यावर खूप भर आहे. त्यामुळे कोणतंही पुस्तक पुरातन पाहिलं की ज्योतिषशास्त्रीय नियम कसे पत्रिकांना लागलेले आहेत हे खूपदा ते तपासून बघतात. आणि मला पण या बाबतीमध्ये त्यांचं खूप मार्गदर्शन मिळतं. तर आम्ही दोघं मिळून ऋषीप्रबोध ज्योतिष संस्था नावाची संस्था चालवतो. त्या संस्थेतर्फे बरेचसे कोर्सेस असतात. प्राथमिक स्वरूपामध्ये ज्यांना ज्योतिष शिकायचं आहे त्यांच्यासाठी कोर्स असतो. काही कोर्सेस आम्ही कविकुलगुरू कालिदास विश्वविद्यालयाकडून प्रमाणित करून घेतलेले आहेत. म्हणजे ते कोर्सेस झाल्यानंतर कविकुलगुरू कालिदास विश्वविद्यालयाकडून त्याचं प्रमाणपत्र मिळतं. त्याचबरोबर ज्योतिषाशी संबंधित जे काही चांगले शिकवणारे लोक आहेत, ज्यांचं त्या त्या विषयामध्ये ज्ञान आहे, त्यांच्या सुद्धा व्याख्यानाला मी आयोजित करत असतो. ज्योतिषशास्त्री ही परीक्षा जी मी म्हटली महाराष्ट्र ज्योतिष परिषदेची, त्याचा आवाकाही चांगला आहे. त्याच्यासाठी तुम्हाला 2 प्रकारचे निबंध लिहावे लागतात 2 विषयांवर, 150 कुंडल्या लिहाव्या लागतात. त्यानंतर तुम्ही परीक्षा देऊ शकता. त्यामुळे एक मोठा अभ्यासक्रम तुम्हाला पुरा करायचा असतो. त्या अभ्यासक्रमासाठी सुद्धा विद्यार्थी तयार करण्याचं काम आम्ही करतो. आमची संस्था त्याच्यासाठी संलग्न आहे. म्हणजे अशा रीतीने मूळ पुस्तक, मूळ ग्रंथांचा अभ्यास करून लोकांनी काहीतरी शिकावं यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो ऋषीप्रबोध संस्थेतर्फे. आणि आगामी सुद्धा आमचे
ह्यामध्ये प्रयत्न चालू आहेत. सध्या एक वास्तुशास्त्राचा आमचा कोर्स चालू आहे. पंचांगाच्या बाबतीमध्ये कोणाला जास्त माहिती हवी असेल, मुहूर्त वगैरे स्वतः कसे काढायचे, तिथी वार नक्षत्र कसे पाहायचे, त्याबद्दलचाही एक लहानसा कोर्स आमचा चालू आहे. त्यानंतर ज्यांना अधिक ज्योतिष शिकायचं आहे त्या बाबतीतही बरेचसे कोर्सेस चालू आहेत. त्याबद्दलची माहिती तुम्हाला आणखीन हवी असेल तर मला संपर्क केल्यास मिळू शकेल. या बाबतीमध्ये लोकांनी नक्कीच पुराव्याने शाबित झालेल्या गोष्टींचाच अभ्यास करावा असा आमचा प्रयत्न राहतो. पण मूळ पुस्तकांवरूनच अभ्यास शिकवण्यामध्ये आमचा भर असतो. कामाच्या व्यापामध्ये तुम्हाला तुमच्या आवडीनिवडी जोपासता येतात का? तसं साधारणपणे तुम्हाला काय आवडतं? म्हणजे प्रत्येकाला जगण्याच्या दृष्टीने काही छंद किंवा आवडीनिवडी असतात, ज्याला आपण हॉबी म्हणतो. तर तुमच्या बाबतीमध्ये तुम्ही काय सांगाल? आता खरं सांगायचं तर व्यवसाय झाल्यानंतर ज्योतिषशास्त्र हीच एक मोठी आवड आहे. कारण त्याच्यामध्ये खूप सारा वेळ जातो. त्याच्याबरोबरचे जे काही उपक्रम असतात, म्हणजे काही सशुल्क काही निशुल्काचे उपक्रम आम्ही करत असतो. आत्ताच पंचांग वाचनाचा एक आम्ही सर्वांसाठी विनामूल्य कार्यक्रम केला होता. कारण आपल्या संस्कृतीमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग वाचन करणं, श्रवण करणं हा एक चांगला मुद्दा सांगितला जातो. आणि अलीकडच्या काळामध्ये पूर्वीसारखं ते गावामध्ये एकत्र जमून पंचांग वाचन होत नाही. म्हणून आम्ही ऑनलाईन पद्धतीने हे पंचांग वाचन सगळ्यांसाठी केलं होतं. पण त्याच्यामध्ये फक्त पंचांग न वाचता आमचा असा भर राहिला की त्याच्यात ज्या संकल्पना असतील त्या पण लोकांना समजून द्याव्या. आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की यावेळेचा राजा या संवत्सराचा अमका आहे, प्रधान तमका आहे. पण लोकांना माहितीच असा राजा कसा निवडला गेला, प्रधान कसा निवडला गेला. तर आम्ही त्या पण संकल्पना समजून सांगितलं की हा राजा यावर्षी हा का आहे, राजा कोणाला म्हणतात. म्हणजे अशा रीतीने समजून उमजून देत तो आहे आमचा व्हिडिओ यूट्यूबवरती विनामूल्य लोकांसाठी अवेलेबल आहे. कोणी ऋषीप्रबोध ज्योतिषच्या यूट्यूब चॅनेलवरती जाऊन हा व्हिडिओ बघू शकता, ज्याच्यामध्ये पंचांग वाचन म्हणून आपण गुढीपाडव्याला पंचांगाची माहिती दिलेली आहे आणि या संवत्सराचं भविष्य जे आहे त्याबद्दलही भाकीत केले. एक शेवटचा प्रश्न, नवीन येणाऱ्या अभ्यासकांसाठी काय संदेश असेल? नवीन अभ्यासकांसाठी संदेश देण्याएवढी वगैरे माझी तयारी असं मला वाटत नाही. पण एक मित्रत्वाचा सल्ला नक्की देईन की आपण हे पुरातन ज्ञान आपल्या ऋषीमुनींनी जे आपल्यासाठी ठेवलेलं आहे त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे आणि लोकांपर्यंत प्रामाणिकपणे ज्ञान पोचवलं पाहिजे. त्याचा कुठेही दुरुपयोग होऊ देता कामा नये. उगाच लोकांना कोणकोणत्या वेगवेगळ्या योगांच्या बाबतीत सांगून घाबरवता कामा नये. बऱ्याच अंशी ना, जसं मंगळ दोष म्हणा किंवा राहू ग्रह याबद्दल लोकांना भयंकर भीती बसलेली आहे. पण असं नाहीये. प्रत्येक गोष्टीला काही गोष्टींना परिहार दिलेले आहेत, काही गोष्टींना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या त्रुटी कशा भरून काढाव्या याबद्दल सांगितलेलं आहे. आणि मुहूर्तशास्त्र हा सुद्धा एक पर्यायच आहे त्याच्यासाठी की तुमचा जर चांगले गुणमिलन होत नसेल तर तुम्ही काय करावं. याच्यामध्ये एक पर्याय मुहूर्त उत्तम असणं हा पण आहे. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे. लोकांना चांगल्या रीतीने हे शास्त्र अपील होईल या रीतीने आपण त्यांना दाखवायला पाहिजे. आणि या क्षेत्रातून प्रत्येक क्षेत्रात तुम्ही जर काम करत असाल तर तुम्हाला त्यामध्ये तुमचं शुल्क घेणं हे काही चुकीचं नाही. पण ते किती असावं, काय असावं, यासाठी हे काही नीतिमत्तेचे नियम असतील ते तुम्ही पाळायलाच हवे असं मला वाटतं. आज आपण पाहिलं की चित्रा निलेश पाटकर यांना जे सुवर्णपदक मिळालेलं आहे त्या निमित्ताने आज आपण त्यांच्याशी गप्पा मारल्या, त्यांचे अनुभव जाणून घेतले. मला नक्की असं खात्री वाटते की या माहितीचा तुम्हा सर्वांना याचा चांगला उपयोग होईल, तुम्ही चांगला वापर करून घेऊ शकाल. हा व्हिडिओ, हा इंटरव्ह्यू हे तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कळवा, कमेंट करा. माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या. मॅडम, आमच्यासाठी वेळ काढल्यात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.